विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा, आई वडील किंवा सासू सासऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार। मुंबई महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित केला आहे। या निर्णयानुसार आता विवाहित महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आईवडिलांच्या किंवा सासू सासऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांवरील खर्चाची प्रतिपूर्ती रिइंबर्समेंट मिळवण्याचा मार्ग सुलभ झाला आहे। काय आहे नवा नियम? महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 नुसार कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार विवाहित महिला कर्मचारी आपल्या आई वडील किंवा सासू सासरे यांपैकी एका गटाची वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी निवड करू शकते। ही निवड केल्यानंतर संबंधित कार्यालयाला तसे लेखी कळवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। कर्मचाऱ्याने दिलेल्या अर्जाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात सर्व्हिस बुक तारखेसह घेतली जाईल। निवड प्रक्रियेत स्पष्टता। शासनाच्या निदर्शनास आले होते की अनेक महिला कर्मचारी वैद्यकीय खर्चाची मागणी करताना ऐनवेळी पालकांची किंवा सासू सासऱ्यांची निवड करत असत, ज्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या। आता या नव्या निर्णयामुळे 1. ज्या तारखेला महिला कर्मचारी आपली निवड ऑप्शन कळवेल त्या तारखेनंतरच्या उपचारांसाठीच ही प्रतिपूर्ती लागू होईल। 2. एकदा केलेली ही निवड त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात बदलता येणार नाही। 3. हा निर्णय प्रलंबित प्रकरणांनाही लागू असेल, मात्र ज्या प्रकरणांचा निकाल आधीच लागला आहे ती पुन्हा उघडली जाणार नाहीत। अंमलबजावणी आणि पारदर्शकता। सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की हा निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने घेण्यात आला असून यामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता येईल। महिला कर्मचाऱ्यांना आता आपल्या अर्जासोबत आई वडील किंवा सासू सासरे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचे आणि ते सोबत राहत असल्याचे नमूद करावे लागणार आहे। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर maharashtra.gov.in ची लिंक उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।